₹55 विराजी वाघेला राजनंदिनी 70 स्पोर्ट्स यांच्या वतीने आहे। चौथा पारितोषिक जर पाहिलं 33,333 रुपयांचं हे पारितोषिक विजय बाबू माने सूर्यकांत टिकू मेटकरी यांच्या वतीने आहे। 8 प्राइज या स्पर्धेसाठी दोन्ही पंच दाखल झाले आहेत। मॅचला सुरुवात होती आहे आणि या प्रारंभिक षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झाला गेलाय। डावखुरी आताच असणारा गोलंदाज मयूर मासाळ पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। बॉलिंग करत असताना समोर पाहिलं गेलं संपूर्ण महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याचं नाव ज्यांनी नेण्याचं काम केलं असा सोलापूर टेनिसचा असणारा नक्कीच एक ध्रुव तारा बॅटिंगसाठी मात्र दाखल झाला गेलाय। संदीप पवार तर बॉलिंगसाठी मात्र दाखल झालाय। स्विंगचा किंग मयूर मासाळ असणार आहे। तर पंचांचा इशारा येतोय सामन्याला मात्र इथे सुरुवात होणार आहे। पहिल्या षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहे। संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला वेळ लावणारा फलंदाज प्रिन्स ऑफ सोलापूर सँडी पवार तुम्हाला मात्र आता पाहायला मिळतं बॅटिंग करण्यासाठी। वीर मराठा सोलापूर सर्वांचं लक्ष लागलं होतं ही मॅच याची वाट। tenniscricket.in भारतामधली पहिली यूट्यूब वाहिनी 21 लाख सबस्क्रायबर असणारा हा चॅनल आज पाहतो एक मोठा रणसंग्राम। गोलंदाज सज्ज होता पहिला बॉल मयूरचा तालुका निहाय गटाचा पहिला सामना दोन्ही संघांचा आणि पहिलाच बॉल धाडलाय सीमारेषा पार। सँडी पवार पहिला वार चौकार 4 धावा इथे पाहायला मिळत आहेत। नामांकित संघ आहेत हो आणखीन एक बॉल उचललाय संदीप पवार। का सोलापूर मध्ये मात्र मोठी मागणी या खेळाडूला आहे ते दाखवलंय। मयूर मासाळ या बॉलवरती नक्कीच षटकार ठोकलाय संदीपनं। 6 धावा इथे आल्यात। पहिला बॉल चौकात नंतर षटकार देखील इथे मात्र बघायला मिळते। 5 ओव्हरची मॅच असणार आहे। अनुभव मोठा आहे दोन्ही संघांना तालुका निहाय गटाचा। वीर मराठा सोलापूर म्हटलं गेलं मित्रांनो जय आणि विजय याही संघाची आज आठवण होईल कारण या मैदानावरती जय आणि विजय सोलापूर संघ याही नावाची चर्चा गेल्या कित्येक वर्षांमध्ये राहिलेली आहे। त्याच क्रिकेटच्या पंढरीत आज दाखल झालाय तो युविका वीर मराठा सोलापूर। षटक क्रमांक पहिला चालू असताना आपण जर पाहिलं गेलं जबरदस्त बॅटिंग मात्र इथे केली जाते। 2 जबरदस्त फटके इथे मात्र बघायला मिळालेत। संदीपच्या बॅटमधून मात्र एक चांगली बॅटिंग आपण पाहतोय। पहिल्या षटक चालू असताना आपण जर पाहिलं गेलं मयूर मात्र बॉलिंग करताना पाहायला मिळतं। पुढचा बॉल यावेळी जर पाहिलं गेलं ही माती विकेट नक्कीच पाहायला मिळते। मयूर मासाळ आपण नक्कीच पाहतोय नुकत्याच झालेल्या प्रहार चषक मध्ये एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळाले। एनबी ट्रॉफी देखील गाजवलेली आहे आणि नक्कीच आज जर पाहिलं गेलं पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न होता। संदीप जर पाहिलं गेलं मित्रांनो एक चांगला युवा खेळाडू आपण नक्की पाहतोय। पहिलं षटक चालू असताना चांगल्या टप्प्यावरती इथे मारा केला जातो नक्की आपण पाहतोय। डावखुऱ्याचा गोलंदाज इथे आपण पाहतोय मयूरला। षटक क्रमांक पहिलं धावसंख्या जर आपण पाहिली गेली स्कोर 10 धावा आहेत। पुढचा बॉल यावेळी देखील फिरवण्याचा प्रयत्न उत्तर नाहीये चेंडू असेल निर्धाव। पहिलं षटक चालू असताना पहिले 2 बॉल आपण पाहिले पहिला बॉल फुलर लेगचा होता त्यावेळी समोर चौकार खेळा त्यानंतर लेग स्टंप वरती थोडासा बाहेर जाणार चेंडू त्याच्यावरती मात्र पूल करत एक षटकार खेळला। पहिल्या 5 ला रन संख्या मात्र आपण बघताय 10 रन्स। दोन्ही संघाची चांगली जय तयारी तालुक्यामधले मातबर खेळाडू घेऊन दाखल झालेत ही स्पर्धा गाजवायला। पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतं। पुढचा बॉल यावेळेचा देखील बॉल टायमिंग चांगलं केलं जाते। एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर संदीप पवारनं लावली आणि बॉल धाडलाय सीमारेषेच्या बाहेर। मिळाले 4 धावा। सुंदर असा चौकार पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं गेलं अशी चांगली मॅच तुम्हाला बघायला मिळणार आहे। 14 धावा धावपलकामध्ये इथे मात्र बघायला मिळत आहेत। चांगल्या गतीने बॉल टाकला गेला होता
बॉलला ओळखलं, बॅटच्या रडार मध्ये बॉल नक्कीच घेतला आणि काही मिस बॉल देखील पाहायला मिळतात आणि काही चांगले फटके देखील पाहायला मिळालेत. आयुष्याच्या रेसमध्ये देखील असं आहे मित्रांनो, काही अवघड गोष्टी असतात, काही सोप्या गोष्टी असतात, काही गोष्टी नक्की सोडायच्या असतात तर काही गोष्टी निवडायच्या असतात. आणि आज पाहायचं षटक क्रमांक 2 साठी कोणता गोलंदाज मात्र इथे निवडला जाईल आणि बॉलिंग साठी मात्र दाखल झाला आता गोलंदाज ओमकार साळुंके आलाय. षटक क्रमांक 2 पेश करताना पाहायला मिळतोय. काल शहरा गटामध्ये आपण सामने पाहिले, त्याच्या अगोदर शहरा गटात तुळजापूर संघाने बाजी मारलेली आहे. काल जर पाहिलं गेलं शेवटच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ दाखवत सांगली संघाचा विजय पाहायला मिळाला. कवठे महाकाळ या संघाने बाजी मारली काल. हो यावेळी जर आपण पाहिलं गेलं व्हाईट बॉलचा इशारा मात्र पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल साठी या ठिकाणी मात्र कशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी असणार आहे. सुंदर असा इथे पहिलाच बॉल जर पाहिलं गेलं इथे ओमकार कडून मात्र अवांतर धावसंख्या मात्र वाढती. दुसऱ्या बाजूला पाहिजे कशी बॅटिंग करताना पाहायला मिळतो तो बॅटर चेतक गोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीचा फलंदाज आला बॅटिंग करण्यासाठी. ओ यावेळेचा बॉल हवेत आहे. लॉंग चेस असताना इथे झेल कॅरी होत नाही आणि बॉल जातोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. चेतकच्या पाठमधून हा चौकार आलाय. जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळते. दोस्ती चषक सांगोला 2025 7वा दिवस या स्पर्धेचा आज खेळला जातोय आणि अनेक सारे प्रेक्षक आमच्याशी जुळलेत. tenscricket.in वरती आपलं स्वागत. चांगलं क्रिकेट अनुभवत आहेत. धावसंख्या आपण जर पाहिले 19 धावा असे धावपलकामध्ये षटक क्रमांक 2 सुरू असते ओमकारचा आपण जर पाहिलं गेलं. हो यावेळेस आपण जर पाहिलं गेलं ऑफ स्टोनच्या बाहेरची लाईन जरूर होती, मात्र लाईन खराब करतायत चेतक आणि मैदानावरती नक्कीच बरसला गेलाय. हा येईल रिव्हर्स पुलचा घनागती हल्ला. बॉल सीमारेषा पार षटकार आलाय. सुंदर असा गेम सेन्स आहे फलंदाज कडे आपण जर पाहिलं ओमकार यांचं देखील स्वागत चौकार आणि षटकाराने इथे केलं गेलंय आणि संघ नक्की ताकदवान आपण पाहत आहेत. युविका वीर मराठा सोलापूर समोर जर पाहिलं 70-70 RN विहान 11 बारामती हा संघ पाहायला मिळतोय. खूप चांगलं टायमिंग मध्ये केलं जात असताना आपण जर पाहिलं गेलं यावेळेस बॉल फिरवला गेलाय. हा मात्र नक्कीच ही लाईन लेग नक्की चांगला पाहायला मिळते आहे. बॅट्समनला कन्फ्युज करणारी लाईन मात्र इथे पाहायला मिळाली. ऑप्शनच्या बाहेर मात्र बॉल फिरवला गेलाय. ओमकार साळुंके पाठिंबाच्या अनेक स्पर्धेत मात्र खूप फॉर्म मध्ये नक्की पाहायला मिळत आहेत. हो फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉल वरती आपण जर पाहिलं गेलं सिंगल घेणं माझं काम नाही, मोठा फटका घेणार आणि बॉल धाडणार सीमारेषेच्या बाहेर. कॉम्बिनेशन करायचा प्रयत्न फुलटॉस बॉल वरती रिव्हर्स षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. चेतकनं पहिल्याच मॅच मध्ये 100 धावा झाल्या त्या विकेटला. विकेट चांगली आहे. धावसंख्या आपण जर पाहिलं स्कोर वरती असणाऱ्या त्या 29 धावा. चांगली सुरुवात केली जातीये मैदानावरती आपण जर पाहिलं गेलं चांगला सामना सुरू आहे. हो आणखीन एकदा बॉलला भिरकावून दिले. आ रा 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 खतरनाक मैदानावरती बरसतोय चेतक. बॉल सीमारेषा पार. 6 धावा आल्यात. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन मात्र इथे केलं जात असताना स्कोर आपण जर पाहिलं गेलं धावसंख्या असेल 35 धावा आपण नक्की स्कोर करवरती पाहतोय. जबरदस्त बॅटिंग मात्र केली जातीये. याही खेळाडूचं नाव चर्चेमध्ये मात्र बघायला मिळतंय मित्रांनो. धावसंख्या जर आपण पाहिली गेली 35 धावा आहे. शानदार अशी बॅटिंग केली जातीये. हो पुन्हा एकदा हा देखील बॉल चेस करावा लागेल. लॉंग चेस असणार आहे. एक टप्पा घेत
क्षेत्ररक्षक होते बॉल पर्यंत आपण जर पाहायला गेला दुसऱ्या धावायचा देखील प्रयत्न इथे मात्र जो पाहायला मिळतोय धावसंख्या मात्र पुढे जाते स्कोर वर नजर टाकूया स्कोर वरती असणाऱ्या त्या धावा 37 धावा धावफलकामध्ये मात्र पाहायला मिळत आहेत चांगली सुरुवात केली जाते षटक क्रमांक 2 मात्र या ठिकाणी संपले गेले आणि जवळपास दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं 2 षटकार आले 2 चौकार देखील पाहायला मिळाले जवळपास 23 धाव्यांचे षटक मात्र पाहायला मिळालंय युविका वीर मराठा सोलापूर संघ चांगल्या तयारीनं दाखल झालाय चेतकचं कौतुक करावं चेतक बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत 2 षटकार 2 चौकार एक दुहेरी धाव देखील त्याच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाली दमदाराची स्पर्धा आहे अनेकांचं लक्ष जर आपण पाहायला गेले या स्पर्धेकडे नक्कीच लागलं गेलंय tenniscricket.in मध्ये मात्र लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे क्रिकेट स्पर्धेचं दोस्ती चषक 2025 आणि टेनिस क्रिकेट असंच आहे मित्रांनो ISPL आपण जर पाहिले नुकतीच झाले ISPL मध्ये की सोलापूरचे अनेक खेळाडूंचा खरं तर आपण बोली लागली मात्र बऱ्याच खेळाडूंना जर पाहिलं गेलं तिथपर्यंत पोहोचता आलं नाही मात्र सुरुवात करायची आपल्याला ह्या स्पर्धा आहेत त्या गाजवायच्यात आणि मोठ्या मोठ्या संघाच्या विरोधावर नेहमी चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे षटक क्रमांक 3 साठी आपण जर पाहिलं गेलं सोनू भिसे आपल्याला बघायला मिळतात बॉलिंग करत असताना षटक क्रमांक 3 साठी सँडी बऱ्याच भागात आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळतात संदीप पवार सोलापूरचं रन मशीन यावेळेस देखील बॉल जोरदार हल्ला केलाय आणि प्रो खेळाडू तुम्ही बघू शकता आहा बॉल निसटलाय टायमिंग चांगलं केलं जाते 4 धावा इथे पाहायला मिळतात एक गोष्ट बारके नक्कीच बघायला गेल आपण जर पाहिलं या खेळाकडे फलंदाज ज्या प्रकारे बॅट स्विंग करतायत ना हे प्रो क्रिकेट मात्र आपल्याला बघत हे ग्रामीण क्रिकेट तालुका क्रिकेट मधला फार मोठा फरक आहे प्रत्येक बॉल कुठे खेळायचा किती ताकदीनं खेळायचा किती टायमिंग करायचं हे या खेळाडूंकडे नक्कीच आहे कला कौशल्य यावेळी उचललाय हा फटका आउट ऑफ द पार्क झालाय सांगोलाचं हे स्टेडियम संदीप पवारनं नक्कीच या स्टेडियमला नक्कीच गुलाल उधळलाय आता शानदार षटकार मिड विकेट सीमारेषेला नक्कीच आग लावत गेलेला हा संदीप पवार मैदानावर नक्की बरसला गेलाय आणि पहिल्या सामन्यात लातूर संघाने ते 100 ओलांडली होती आणि आता वीर मराठा सोलापूर संघ देखील त्याच पायरीवरती उभा आहे पुन्हा एकदा हा फुल टॉस बॉल कॉमेंट्री बॉक्स कडे आलाय 6 संदीप पवार कसं रोखलं जाणार मैदानावरती आपण जर पाहिलं गेलं या मिड ओव्हर्स मध्ये स्ट्राइक करतायत एअर स्ट्राइक करतायत संदीप पवार लगातारचे 2 षटकार 1 चौकार स्कोर कार्ड वरती मुसंडी 53 रन्स बोर्डला कंप्लीट चांगली मॅच आपण बघू शकता इथे मात्र सुंदर असा खेळ मात्र बघायला मिळतोय खूप चांगला संघ जय विजय संघाची आठवण करून दिली या संघाने या प्रकारे बॅटिंग करतायत यावेळेचा चांगला बॉल बॅटचा आवाज मैदानामध्ये जर बघितलं बरीचशी मेहनत संदीप पवारने केलेली आपल्या खेळामध्ये जर पाहिलं बरेच सुधार त्याचा बघायला म्हणतो भरपूर स्ट्रेंथ आलेली आहे त्याच्या गेम मध्ये मग पॉवर प्ले असू द्यात मग मिड ओव्हर मध्ये असू द्यात चांगली बॅटिंग करतायत चांगला खेळ इथे मात्र बघायला मिळतोय धावसंख्या जर पाहिलं 54 धावा असणार सोनू भिसे मात्र बॉलिंग करताना पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक 3 चालू असताना आपण जर पाहायला गेलं यावेळेचा देखील बॉल क्षेत्ररक्षक मात्र तिथे गाफील नाहीये बॉल मात्र चेंडू चाललाय सीमारेषा पार राईट इन द स्लॉट बॉल होता आणि त्या स्लॉट मध्ये क्रॅकिंग फटका इथे सजवलाय चेतकच्या बॅटमधून चौकार आलाय धावसंख्या मात्र पुढे जाते स्कोर कार्डवरती आपण नजर टाकूया स्कोर मात्र 58 धावा मात्र इथे ज्या बघायला मिळणार आहेत एक चांगली बॅटिंग मात्र सुरू असताना आपण जर पाहिलं गेलं आपण जर पाहिलं गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात बॉलिंग करत असताना जर पाहिलं गेलं याचं काय घडलं जाते पुढचा बॉल
हो हो, यावेळेचा बॉल हवेत आहे. मयूर डाऊन दी बॉल, पहिला धक्का आणि या विध्वंसक खेळीला, या विध्वंसक फलंदाजीला इथे मात्र थांबवलेला आहे. पहिला धक्का टीम वीर मराठा सोलापूर संघाला आपण पाहतोय. युविका वीर मराठा सोलापूर, पहिला धक्का बसलाय मात्र चेतकनं काय बॅटिंग केली जाते मित्रांनो. नामांकित गोलंदाज आहे, नामांकित टीम आहे. षटक क्रमांक 3 आपण जर पाहिलं गेलं सुरू असताना एक बाजूनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन नामांकित संघ आमने सामने आहेत. तालुका निहाय गटामधले दोन मातबर संघ आपल्याला आमने सामने पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्डवरती आपण नजर टाकली जाईल. स्कोरवरती धावसंख्या असणार त्या 58 धावा ज्या स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळत आहेत. अतिशय जबरदस्त मॅच इथे चालू असून आपण जर पाहिलं गेलं मॅच अप्रतिम आहे. षटक क्रमांक 3 मात्र आपण जर पाहिलं गेलं धावसंख्येमध्ये असणाऱ्या त्या धावा 58 धावा स्कोर कार्डवरती मात्र इथे पाहायला मिळत आहेत. शानदार मॅच सुरू असताना आपण जर पाहिलं या षटक क्रमांक 3 सोनू मात्र बॉलिंग आतापर्यंत सोनूच आपण आलेख पाहिला. या षटकामध्ये शेवटच्या वेळेला विकेट काढली. चौथ्या ओव्हरला प्रारंभ होतोय, 3 ओव्हर नंतर स्कोर 58 आहेत. तेजस मात्र इथे दाखल झाले बॉलिंग करण्यासाठी. षटक क्रमांक 4 साठी आले तेजस. बरेच बारामती टीम मध्ये नवीन चेहरे आपल्याला दिसत या सीझनला खेळत असताना. हो हो हो, मात्र संदीप पवार आज दहाडला गेलाय. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला हा तालुका आणि या तालुका पहिल्या दिवसातील आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये संदीप पवारचा जलवा इथे मात्र पाहायला मिळतोय. षटकार आलाय, धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती 64 धावा आहेत. 4 षटकार संदीपच्या बॅटमधून आतापर्यंत आले, 3 चौकार आलेत आतापर्यंत. हा देखील बॉल कडक शॉट संदीप पवार. सोलापूरचं रन मशीन मात्र इथे बरसते आणि हा बॉल देखील जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार आलाय. प्रचंड फॉर्म मध्ये असताना खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बरसला गेलाय. स्कोर कार्डवरती असणार आहे त्या 70 धावा आतापर्यंत. 5 षटकार मात्र संदीपच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळालेत. मध्ये बॅटिंग करतायत. 43 मध्ये बॅटिंग करत आपण जर पाहिलं गेलं संदीप यांना ओ हो हो हो, हा देखील बॉल आउट ऑफ द पार्क बघायला मिळालाय. चेंडू मात्र चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 49 वरती बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. शानदार बॅटिंग. आज मनात काहीतरी वेगळीच आग आहे संदीप पवारच्या. शानदार खेळ मात्र पाहायला मिळत आहेत. 49 वरती बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं गेलं तेजस मात्र बॉलिंग करताना पाहायला मिळत आहेत. शानदार खेळ मात्र पाहायला मिळतोय. आज क्लासिक शॉटची मेजबानी संदीप पवार. तुफानी तांत्रिक खेळी आज पाहायला मिळाली. वाईट बॉलचा इशारा पंचाचा मात्र पाहायला मिळतोय. 13 बॉल मध्ये 49 मध्ये बॅटिंग करतायत. पुढचा बॉल जर आपण पाहायला गेले का चांगली बॅटिंगचं प्रदर्शन संदीप मात्र समोर असताना आपण नक्की पाहतोय. आणि या बरोबर बॉल हवेत आहे. फिल्डर असेल डाऊन दी बॉल आणि 49 वरती खेळ संपला संदीप पवारचा. खुबिया भी मुझमे कमिया भी मुझमे, ढूंढने वाले तो ढूंढ क्या कमी रहेगी मुझमे. ब्रिलियंट बॅटिंग मध्ये पाहायला मिळते संदीप पवार यांच्या बॅटमधून नक्की पाहायला मिळालेली आहे. षटक क्रमांक 4 आपण जर पाहिलं गेलं शानदार बॅटिंग मात्र 49 वरती पाहायला मिळाली संदीप पवार यांनी साकार केली आपण पाहतोय.
धावसंख्या जर पाहिली गेली स्कोर वरती असणाऱ्या त्या 77 धावा मात्र इथे धावसंख्येमध्ये बघायला मिळत आहेत. बॅटर आले, नाव सांगायचे. मोहम्मद दाखल झाला गेलाय आता बॅटिंग करण्यासाठी. किती धावा असतील मात्र बघायचे. विकेट मात्र चांगलं झालेलं आपण जर पाहिलं गेलं प्युअर क्लास विकेट बनवलंय इथे. आपण जर कौतुक करावं गेलं ज्या विकेटचं आसिफ मुजावर यांनी हे विकेट चांगल्या प्रकारे मेंटेन केलेलं आहे. पहिलाच बॉल यावेळेस बघू शकता प्रत्येक बॉल निस्ता आगीसारखं निघतोय. फायर विकेट आहे. या फायर विकेट फलंदाजाची आग उसळती आहे. धावा उसळतायत. चेंडू मात्र चाललाय सीमारेषा बाहेर. खेळपट्टी जर पाहिली गेली नव्यानं टणटणीत आहे. आज खास करून तालुका निहा गटासाठी विकेट बनवण्यात आली आणि आज त्याचा रंग तुम्ही बघू शकता. सांगोला क्रिकेट. हो यावेळी जर आपण पाहिलं गेलं पुन्हा एकदा कटर बॉलचा मारा इथे पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलेला आहे. 82 धावा स्कोर करावती बघायला मिळत आहेत. चांगले मॅच प्रेक्षकांना बघायला मिळतीये. सुंदर असा सामना. यावेळेस हा बॉल नक्की चांगला बघायला मिळतोय. शेवटी मध्ये गुड लेंथ वरून एक चांगला कटर बॉल इथे निघाला गोलंदाजाच्या माध्यमातून आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आपण जर पाहिलं धावसंख्येवरती असणाऱ्या त्या 82 धावा सलामी मिळालेले फलंदाज संदीप पवार आणि चेतक या दोघांनी जर आपण पाहिलं गेलं संदीपच्या खेळामध्ये 6 षटकार होते आणि चेतकच्या खेळामध्ये 2 षटकार. 8 षटकारांची बरसर आतापर्यंत प्रेक्षकांनी इथे बघितलेली आहे. चौकार देखील जर पाहिले गेले जवळपास 6 चौकार 8 षटकार आतापर्यंत या खेळामध्ये बघायला मिळतं. पहिल्या 4 षटकानंतर नामांकित संघ षटक क्रमांक 5 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील मात्र डावखुरी आता एक तेजपुंजी तार आपण पाहतोय. बारामती क्रिकेट, बारामती एक्सप्रेस मयूर मासाळ आलाय आणि यावेळेस ही बॉलिंगची ताकद असेल. हा रॉकेट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. शानदार असा बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय आणि असेल मात्र बॉलिंग करायची. शेवटचा षटक आपण जर पाहिलं बघायचं 100 पार होताना पाहायला मिळेल का युवा मराठा वीर मराठा सोलापूर संघाकडून. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॉल हवेत उडालाय. स्विंगच्या विरोधात मात्र हा फटका हवेत. फिल्डरचे प्रयत्न केले जात आहेत. हे तालुका क्रिकेट बघू शकता. ही जिद्द तालुका क्रिकेटमध्ये पाहायला मिळते कारण की प्रत्येक खेळाडूची इथे निवड झालेली असते. 11 मध्ये 2 धावा इथे आल्या. धावसंख्येमध्ये पुढे सरकते. स्कोर कार्डवरती आपण नजर टाकणार आहोत. रनसंख्या मात्र असणार ती 84 धावा आपण पाहतो बोर्डवरती असणार आहेत. 84 ऑन बोर्ड. शेवटचा षटक मात्र इथे आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपली ओळख पक्की करायची आहे कारण उभा महाराष्ट्र पाहतो ही स्पर्धा. तयार असेल पुन्हा एकदा पुढचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी. हो यावेळी जर पाहिलं गेलं शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलिंग करत असताना मयूर मासाळनं आपली छाप सोडली जातीये. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. स्विंगचा इथे मात्र चॅलेंज केलेला आहे. चॅलेंज केलं इथे पंचांनी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. व्हाईट बॉल आहे का नाही हे पाहण्यासाठी. चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळतोय. अगदी आपण गोलंदाजी जर पाहिले गेली ना मित्रांनो गोलंदाजीमध्ये ज्या प्रकारे गोलंदाज असतात एक चांगलं मेहनत घेत असतात आणि मयूरचं जर पाहिलं या षटकात एक चांगल्या प्रकारचं रिॲक्शन देखील पाहायला मिळते आहे. फेअर डिलिव्हरी असणार आहे. अगदी चांगल्या प्रकारचं स्विंग आणि स्पिन दोन्ही महत्त्वाचे असतात. चांगली रिलीज पोझिशन गुड लेंथ वरून नक्कीच बॅट्समनला कन्फ्यूज करणे लाईन टाकता येते मयूर. आणखीन एकदा यावेळेचा बॉल
रॉकेट बॉलवरती इथे एक धाव मात्र पाहायला मिळते आहे. पीक करू शकणार शेवटच्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं गेलं चांगली कामगिरी करतात. शेवटचं षटक जर आपण पाहिलं धावसंख्या असणार ती युविका वीर मराठा सोलापूर संघ 85 धावा आहेत. जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळते प्रति षटकात. तालुका निहाय गट हो हा देखील बॉल आपण जर पाहिलं गेलं आणि ही ताकद असणार मयूर मासाळ्यांची कमबॅक केलं या षटकात. आपण जर पाहिलं गेलं डेट ओव्हर मध्ये डेट ओव्हर स्पेशलिस्ट इथे आपण पाहतोय मयूर यांना. या षटकात चांगली बॉलिंग केलेली आहे मयूरनं. पुढचा बॉल हाई बॉल लाईन मध्ये फसवलं जाते. सुंदर बॉलिंग शेवटच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं गेलं संदीप आउट झाल्यानंतर जास्त धावा करता नाहीयेत. 3 धावा केवळ षटकातून आल्यात आणि स्कोअरवरती आपण जर पाहिलं गेलं 85 रन्स इथे बनवल्या गेल्यात. युविका वीर मराठा सोलापूर संघाने टार्गेट असेल विजयासाठी 86 धावेचं टार्गेट इथे असणार आहे. कुठे जाऊ नका बघत राहा तालुका निहाय गटातील हा रणचेचा पाठला. काही क्षणातच एक शॉर्ट ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण टेनिस क्रिकेट .tv वरती असणार आहोत. चला पहिल्यामध्ये बारामती संघ आपण दाखल व्हायचा आहे. धावेचा पाठलाग आता केला जाईल लगेचच. मॅचला सुरुवात मॅच देखील दाखल झालेला आहेत प्रवीण कुलकर्णी सर आणि अशोक डोंबाळे सर दाखल झालेला आहे. सोलापूरचे एक नामांकित पंच आहेत. सोलापूर जिल्ह्यातली असणारी स्पर्धा अंतिम टप्प्यावरती पाहायला मिळते आहे आणि आज जर पाहिलं गेलं जवळचा मॅच आपण नक्की बघतोय. युविका वीर मराठा सोलापूरच्या समोर 70 RN विहान 11 बारामती संघ. पहिल्या डावामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली गेली 85. चला विनंती असेल बारामती संघासाठी पविलियन मोकळं करून द्यायचंय. प्रेक्षकांना विनंती आहे संघ दाखल होतो तिकडे त्यांच्यासाठी मात्र पविलियन असेल तर बारामती संघाला विनंती असेल आपण ताबा घ्या आपल्या पविलियनचा. 70 RN विहान 11 बारामती युविका वीर मराठा सोलापूर. पहिल्या डावात मध्ये छाप सोडली जाते.
अनेक गोलंदाज आपण जर पाहायला गेलं मनोज माने आपण बघू शकता ऍक्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर वसीम देखील आपण पाहतोय सनी पोळ आहेत दादा भोसले आपण बघतायत जबरदस्त मॅच आपल्याला इथे नक्कीच जी बघायला मिळतीये शानदार असा सामना इथे आपल्याला जो बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आजवलेत चेतन काळंगे महाराष्ट्रामध्ये एक नामांकित असे कॅप्टन कूल म्हणून त्यांची ओळख आहे तर आज पुन्हा एकदा सिद्ध करायचं परत एकदा ती फेरी आपला तालुका आपला अभिमान एका बाजूने बारामती दुसऱ्या बाजूने सोलापूर दादाचा पहिला बॉल पहिला षटक पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पुल करत असताना इथे बॉल धाडलेला आहे चेंडू चाललाय सीमारेषा पार चेतन काळंगे यांच्या बॅटबॉल मात्र चौकार आलाय पहिलाच बॉल दादाचं स्वागत केलंय चौकारांना सुरुवात मध्ये कशी आणखी एकदा याबद्दल पाहिलं पुन्हा शॉर्ट ऑफ प्लेइंग बॉल मध्ये दीपमध्ये तैनात असेल एक धाव मात्र पाहायला जरूर मिळते आहे स्कोर करवरती आपण जर पाहिलं गेलं 5 धावा असते धावफलकामध्ये पहिल्या डावात जबरदस्त बॅटिंग मध्ये पाहिलं संदीप आणि चेतक यांची दुसऱ्या बाजूनं आता बारामती संघ दाखल झालाय मैदानावरती नवाज दाखल झाला गेलाय बारामती टेनिसचा मात्र एक सलामीचा हा धुवाधार खेळाडू कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक दादाचं सोलापूरचा एक अनुभवी गोलंदाज नवाज देखील आपण बघतायत एक युवा स्टार खेळाडू बारामतीचा मास्टर ब्लास्टर बॅटिंग करताना आपण पाहतोय गोलंदाज पुढचा बॉल यावेळेस देखील बॉल जर पाहिलं गेलं लांब ठेवला तर थोडासा इथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न सिंगल आली क्विक रन इथे मात्र पूर्ण करताना पाहायला मिळत ते फलंदाज धावसंख्या आपण जर पाहिले स्कोर कार्डवरती पुढे जाताना आपण नक्कीच पाहतोय स्कोर कार्डवरती रन संख्या असणार त्या 6 धावा दादाचं पहिलं षटक मात्र बघायला मिळते चेतन काळंगे समोर असताना आपण बघू शकता ओ यावेळेस जर आपण पाहिलं गेलं दादाचा एक मात्र एक रफ्तार चेंडू इथे मात्र गिरफ्तार करून गेलाय चेतन काळंगे यांना पहिला धक्का इथे मात्र पाहायला मिळतोय
हरला तरी चालेल, प्रयत्न कधी सोडायचे नसतात. जीवन म्हणजे धावण्याचं मैदान आणि धावणारे जिंकत असतात. चांगला धावता असा बॉल, हलकासा कटर बॉल इथे मात्र बघायला मिळतोय. षटक क्रमांक जर पाहिलं, पहिल्या क्रमांकाचं विकेटवर थांबू नका. दादा आपण नक्कीच पाहतोय पहिलं षटक जे पाहायला मिळत असताना. बॅटरचं नाव सांगायचं. संग्राम. संग्राम दाखल झालेला असेल. पहिलं षटक मात्र आपल्याला जे बघायला मध्ये बॉलिंग करत असेल जर पाहिलं दादा इथे बॉलिंग करत आहे. धावसंख्या 6 धावा आहेत. संग्राम आलेत आता बॅटिंग करण्यासाठी. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाज तयार आहे. पुढचा बॉल. हो यावेळी जर पाहिलं दादा आज खेळपट्टीवरती एक वेगवान अशी बॉलिंग करताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा रॉकेट बॉल, ते सर्रार बॉल दादाकडून मात्र पाहायला मिळाला आहे. षटक क्रमांक पहिलं चालू असताना स्कोर कार्डवरती आपण नजर टाकणार आहोत. धावसंख्या आहे ती 6 धावा. 6 धावा इथे पाहायला मिळत आहेत. संग्रामला बॅटिंग करावं लागेल. तालुका गटामध्ये खेळत असताना सर्वांचं लक्ष सिद्ध करायची वेळ आलेली स्वतःला मोठ्या व्यासपीठावर. मात्र यावेळी जर पाहायला गेलं पुन्हा एकदा ते सर्रार गोलंदाजी इथे पाहायला मिळतीये. काटा किर चेंडू टाकला गेलाय मैदानाच्या दादानं. पहिल्याच ओला खेळपट्टीवरती अजून आपली पकड मजबूत केली आणि एकाच टप्प्यावरती मारा करत असताना बॉलची देखील मुवमेंट चांगली ठेवली गेली. पहिल्या ओव्हर मध्ये आपण जर पाहायला गेलं धावसंख्या मात्र असणार ती 6 धावा. आज एंटरटेनमेंट पार्क आपण बघतोय मोठा. खर तर हा ड्रामा आपल्याला बघायला मिळणार आहे. तालुका गटात कोणी कमी नसतं. उभ्या महाराष्ट्रात बारामती संघाचं मोठं नाव राहिलं. तालुका गटात अनेक चॅम्पियन, अनेक मैदान गाजवलेत. मोठी मागणी या संघाला असते नेहमी अनेक पारंपरिक स्पर्धेत आणि असे प्रतिष्ठित संघ आलेत आमने सामने. षटक क्रमांक 2 साठी आता वसीम दाखल झाला. सोलापूर तालुक्यातील असणारा एक ताकदवान गोलंदाज आपण नक्कीच पाहतोय. यावेळेचा बॉल टायमिंग चांगलं केलंय. बॉल उचललाय. बॅकफुट पंच करत असताना बॉल देखील रोखला गेलाय तिकडे. जोडी मात्र सुपर हिट तिने आपण बघू शकता. एक चांगलं फिलिंग सँडी नक्कीच आपण बघताय. 2 धावा तिथे नक्कीच बघायला मिळतील. स्कोर मात्र पुढे चाललाय. धावसंख्या आपण जर पाहिलं गेलं स्कोर असणार आहे तो 8 धावा. षटक क्रमांक 2 चालू असताना वसीम बॉलिंग करायचं समोर नवाज असेल. पुन्हा एकदा स्ट्राईक करायचा प्रयत्न. मात्र चेंडू मात्र चांगले मात्र बघायला मिळत आहेत. पहिल्या डावात लातूर संघाने 100 धावाचा टप्पा पार केला. बारामती संघाला 86 बनवायच्यात. हो रिव्हर्सचा प्रयत्न होता. आणखीन एकदा टप्पा आत बाहेर मात्र इथे बघायला मिळतोय. वसीम देखील फॉर्म मध्ये आहे. तिथे अंपायर मदत घेतली जाते. रिव्ह्यू घेतला गेलाय रनआउट साठी. नॉट आउट आहे. बॅटर सेफ झालेत. हो यावेळी जर आपण पाहिलं गेलं अवांत धावे ते आपण पाहतोय. स्लोवर बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय.
जबरदस्त कामगिरी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते, खास करून गोलंदाज वसीम यांच्या माध्यमातून चांगला बॉल इथे मात्र पेश केलं. वसीम कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 2 मात्र इथे चालू असताना वसीम या ओव्हरमध्ये अनेक वेगवेगळे बॉल टाकलेत. हाही लांब ठेवला बॉल, लांब पल्ल्याचा बॉल टप्प्यात दिला नाहीये. चांगली बॉलिंग मात्र इथे बघायला मिळतीये वसीम यांच्या माध्यमातून. मातीच्या विकेटवरती नक्कीच एक सेन्सिबल बॉलिंगचा सेन्स आहे गोलंदाजाकडे. चांगल्या प्रकारचे बॉल वळवतायत. संग्राम यांना खेळावं लागेल, किंवा खेळाडू आहे संग्राम. लांब ठेवला बॉल आपण जर बघितलं गेलं बॅटपर्यंत पाहायला मिळत नाहीये. आज सॉलिडच बॅटिंग केली आहे, आज चांगलाच खेळ दाखवतोय. आपण जर पाहिलं गेलं युविका वीर मराठा सोलापूर संघ धावसंख्या मात्र आपण जर पाहिले गेली स्कोर कार्ड रनसंख्या मात्र पाहायला मिळते त्या 11 धावा धावपलकामध्ये पाहायला मिळणार आहेत. चांगली कामगिरी आपण बघू शकता मैदानाच्या आपल्या सोलापूर संघाच्या मात्र बॅटिंग करावं लागेल. आता 18 बॉलचा खेळ बाकी असताना जर आपण पाहिलं एक शॉर्ट इनिंग मात्र खेळावं लागेल. ज्या प्रकारे 8 षटकार आणि जवळपास 6 चौकार मात्र एका इनिंग मध्ये मारायचा विक्रम केलाय तो सोलापूर संघाने. देवा स्पोर्टचे जे वीरू म्हणजेच अब्बास मुलाने आणि नवनाथ यांचं आगमन होतंय. दोन्ही मान्यवरांचं दोस्ती चषक मध्ये या ठिकाणी स्वागत असणार आहे. 11 धावा आपण बघतोय धावसंख्येमध्ये. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. संग्राम मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. मनोज माने दाखल झाले बॉलिंग करण्यासाठी. षटक क्रमांक 3 आणि मनोज माने बॉलिंगला दाखल झाला गेलाय. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात करताय मनोज. समोर आपण जर पाहिलं गेलं बॅटिंग करण्यासाठी मात्र दाखल झालेत संग्राम. 12 मध्ये हा संग्राम यावेळी जर पुन्हा दूर बॉल ठेवला गेलाय. तो शॉर्ट ऑफ लेगचा मारा, पुलचा प्रयत्न, शतशक चेतक बॉल पर्यंत आलेत. बॉलला अडवलं चेतकनं. मनोज माने षटक क्रमांक 3 टाकतायत. चांगली टीम आपल्याला बघायला मिळते. जर पाहिलं टीमला लीड करत असताना आपण जर पाहिलं सर सँडी राठोड टीमला लीड करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. तिसरं षटक चालू असताना मनोजचं हो कट केला बॉल. नवाज कती ताकत आहे. बड़े मैच का बड़ा खिलाड़ी, क्या बन पाएगा नवाज. कट करते हुए गेंद को सीमा के बाहर भेजा है 4 रन के लिए. मैन इन फॉर्म बल्लेबाजी का प्रदर्शन करना होगा. ऑफ के बाहर की गेंद थी और बहुत ही शानदार कट करते हुए इस गेंद को सही नसीहत दी है नवाज ने. असंच बॅटिंग करते नवाज यांना. नक्कीच मैदानात तोडफोड करावी लागेल. 86चा पाठलाग करायचा आहे. यश जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत धावा लागेल मित्रा, कारण जो थांबेल तो इथे नक्कीच पराभूत होणार आहे. यावेळीचा बॉल जर आपण पाहिलं गेलं मनोज माने यांचा अवंत धाव इथे मात्र बघायला मिळते आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. आज बघायचंय कशा प्रकारची ताकद बारामती संघ या मॅचला जिंकायला लावणार आहे. यावेळी मात्र गोलंदाजी खेळपट्टीवरती मात्र आमचा दरारा आहे. सोलापूर जिल्ह्यातला संघ यजमान संघाला इथे आपल्या गोलंदाजीवरती नक्कीच प्रभावित केले आज. जबरदस्त काम वीर मराठा. यावेळीचा बॉल नक्कीच चांगला फटका. जसा बॉल मिळाला खरा बॉलचा खरपूस समाचार घेत असताना बॉलला धाडले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा इथे आल्यात. नवाच्या बॅट मधून 6 क्रॅकिंग हिट नक्कीच बघायला मिळतोय. कुटप्याचा बॉल होता. नक्कीच बॅटच्या मधोमध घेत असताना स्वीट नॉइस ऑफ द बॅट. यावेळेचा देखील बॉल आपण जर पाहिला गेला व्हाईट बॉलचा इशारा मात्र पाहायला मिळतोय. धावा आल्यात का, मोठं षटक येणार का, पाहिजे आता मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सुरू आहे दोन्ही संघांचे. चांगलं क्रिकेट मात्र प्रेक्षकांना बघायला मिळते. आजचा फॉर्मेट जर पाहिला गेला विनर विनर लुजर लुजर असा फॉर्मेट आपण पाहतोय. यावेळी देखील बॉल अगदी हा शॉट फेवरेट शॉट आहे. जर नवाजचा जर विचार केला खूप चांगला बॅटिंग करतात शॉट ऑफ लेग बॉलला पुन्हा एकदा धाडले सीमारेषेच्या पलीकडे.
कमबॅक करायचा प्रयत्न, धावसंख्या मात्र पुढे जायचे 28 धावा, पण धावपंकामध्ये बघतायत हळूहळू मात्र इथे बारामती संघाचा प्रयत्न सुरू झालाय आणि विजयाच्या दिशेने मात्र ते मार्गक्रमण नक्कीच करताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 आपण जर पाहिलं गेलं मनोज माने या ओव्हरमध्ये मात्र एक चांगली बॅटिंग आतापर्यंत बघायला मिळतीये. मोठं षटक कधी शोधतात ना ते असावे षटक. मात्र यावेळेचा बॉल उचललाय, मिश्रण केलं होतं, जेवढ्या गतीचा बॉल पाहिजे होता तेवढा मिळाला नाहीये. दादाकडून मात्र हा झेल सुटतोय. 2 धाव तीन मात्र पाहायला मिळते. स्कोर मात्र पुढे चाललाय. स्कोर होते आपण हो आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कमी पडताना बघायला मिळत आहे. 2 धावा तर काढल्या, तिसऱ्या धावेसाठी बॅटर मात्र संग्राम बाद झालेत. जबरदस्त मॅच आपल्याला जी जरूर बघायला मिळते मित्रांनो. चांगला सामना एका बाजून आपण जर पाहिलं 70-70 आर एंड बिहाइंड 11 बारामती युविका वीर मराठा सोलापूर मध्ये हा सामना सुरू असताना षटक क्रमांक 3 मात्र आपण स्कोर पाहिलं गेलं 30 धावा 3 षटकानंतर आपण नक्की पाहणार आहोत. अप्रतिम मॅच इथे आपल्याला पाहायला मिळतीये. धावसंख्या असेल 30 धावा, 12 बॉल बाकी आणि 12 बॉल मध्ये आपण जर पाहिलं गेलं विजयासाठी 56 धावांची गरज. कॅल्क्युलेशन मात्र अजून देखील फार मोठं असणार आहे. जबरदस्त बॅटिंग संदीप पवारची झाली, चेतक देखील जबरदस्त बॅटिंग. सुरुवात जेव्हा महत्वाची असते मोठ्या टार्गेटचा पाठलाग करत असताना. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. इरफान मात्र बॉलिंग साठी दाखल झालेला आहे. षटक क्रमांक 4 साठी इरफान आहे समोर बॅटिंग करण्याचे. नवाज एका बाजू लढतोय, संघर्ष करत असताना आपण जर पाहिलं गेलं पुन्हा एकदा बिगीचा प्रयत्न, इथे धावा मिळणार आहे. बॉल मात्र मैदानाला गुदगुद्या करत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4-4-4 चौकार आलाय. चौकारावर धावसंख्या पुढे जातीये. 11 बॉल विजयासाठी आपण जर पाहिलं 52 धावांची गरज. पाहायचंय कोणाचं वादळ इथे धडणार आहे, कोणाची सुनामी धडाती या सांगोला क्रीडा संकुल मध्ये. मात्र या वेळेचा बॉल जर पाहिलं गेलं इरफानचा चांगला बॉलिंग अटॅक घेऊन आज खरं तर संघ उतरलाय मैदानावरती. जुन्या संघाची आठवण करतो या मैदान जर पाहिलं गेल्या अनेक वर्ष दरा राहिला ज्या सोलापूर संघाचा जय विजय, त्यांची आठवण करू देते हा संघ आता. मात्र पुन्हा एकदा बेगीचा प्रयत्न इथे मात्र पाहिलं होते. शतश मात्र फार दूरवरती असणार आहे. 1 धाव देणं मात्र पाहायला मिळते. सूरज बॅटिंग साठी मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येमध्ये आपण जर पाहिलं गेलं 35 धावा धावपलकामध्ये आहेत. आज विचार केला मित्रांनो म्हणावे तसं पॉवर प्ले मध्ये बॉलिंग बारामतीकडून झाली नाही, कारण महाराष्ट्रामध्ये 2 चांगले डावखुरी गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. सूरजचा यावेळेचा बॉल फायदा घेता आला नाही या बॉलचा. सूरज यांना चांगला बॉल मात्र बघा म्हणजे नवीन मैदानावरती आल्यानंतर त्या परिस्थितीचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो आणि आज अभ्यास ज्या संघाने चांगला केलाय त्यांचा मात्र इथे नक्कीच मोठा विजय पाहायला मिळेल. मोठं मैदान, भव्य असं क्रीडा संकुल आहे सांगोला शहराचं. दोस्ती चषक. पुढचा बॉल यावेळेचा देखील बॉल आपण जर पाहिलं गेलं मोठा फटका उचललाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. क्षेत्ररक्षक मध्ये अतिशय सुंदर मात्र बघायला मिळते. 1 धाव तिथे आपल्याला बघायला मिळते. स्कोर कार्डवरती आपण नजर टाकणार आहोत. धावसंख्येमध्ये स्कोर बघायला मिळतोय 36 धावा धावपलकामध्ये मात्र ज्या पाहायला मिळणार आहेत. इरफान मात्र बॉलिंग करत समोर नवाज आहे, बॅटिंग करताय नवाज. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल गोलंदाजी मात्र खूप भन्नाट पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक 4 साठी आपण जर पाहिलं गेलं धावसंख्या मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते ती 37 धावा. 6 बॉल आता इथे बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये आपण
ज्याचा विचार जर केला 49 धावांची अजून आवश्यकता आहे 6 बॉलमध्ये. यानंतर होणारा सामना असेल चला लगेच पहिल्या मॅचचा पराभूत विनर मध्ये मॅच नक्कीच पाहायला मिळेल. टॉस साठी रेडी राहायचं यानंतरच्या मॅच साठी. लातूर संघ 6 बॉल 49 धावांची गरज. पाहिजे आता मैदानी काय घडणार आहे. सनी पोळ आलाय बॉलिंग करण्यासाठी किंवा लेदर बॉलचा खेळाडू सनी पोळ. पहिला बॉल असा बॉल टाकून नक्कीच नवाजांना इम्प्रेस करू शकाल की नवांना हा बॉल पसंत आहे. मॅच थोडी दूर निघून गेली मात्र नक्कीच पाहतो एक चांगला अभ्यास केला असेल कारण अशा मॅच मध्ये जो संघ पराभूत होतो ना मित्रांनो तोच बाजी मारतो. काल देखील तसंच झालं. पहिल्या मॅच मध्ये सांगली संघ पराभूत झाला. त्यानंतर लुझर मध्ये देखील त्या संघाला आपण कमबॅक करताना पाहिलं. आता दिवस कोणाचा ते तर संध्याकाळची वेळ ठरवणार. मॅचचा यावेळेस इथे किनारा लागलाय. सूरज यांना जावं लागेल. मोठी विकेट मात्र आपण पाहतोय. सनी पोळ हा देखील खरं तर उगवता गोलंदाज कौतुक करावं लागेल या ठिकाणी संघनायकाचं ज्या प्रकारे संधी टीम मध्ये जागा मिळवताना पाहायला मिळते आहे. तालुका टीम मध्ये मात्र जागा बनवत असताना त्याच्यावरती एक प्रेशर जो असतो तो मात्र या ठिकाणी मॅचचा वेगळा मात्र या परिस्थितीमध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी नक्कीच पाहायला मिळते आहे. आसिफ दाखल झाले आज खूप उशिरा उतरले मैदानाच्या आतमध्ये. आपण जर बघितलं शेवटचं षटक इथे सनी यांचं नक्कीच पाहायला मिळतंय. शेवटचं अंतिम षटक 4 बॉलचा खेळ अजून बाकी असणार आहे. पाहिजे कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी जी पाहायला मिळते ती सनी पोळ यांच्या माध्यमातून समोर असेल बॅटिंग करण्यासाठी. आसिफ आलेले आहेत. खेळपट्टीचा नक्कीच आज वेगळं पण आपल्याला बघायला मिळालं. पहिल्या सत्रात पाठीमागच्या षटका मॅच पासून आपण बघतोय. आपटलाय बॉल. सुट्टी नाहीये बॉलला. आसिफला हा बॉल नक्कीच गिफ्ट होता आणि तो त्याने कबूल केला. षटकार 6 रन्स. जबरदस्त बॅटिंग आपण जर पाहिलं गेलं अनुभव असणार आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे ते शिकायचं या मोठ्या ओपन क्रिकेट म्हणजे तालुका क्रिकेट मध्ये. आपण जर पाहिलं सनी यांना 6 धावे ते पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल सनीचा नक्कीच बघायला मिळतोय. उशिरानं दाखल जरूर झालाय आणि मात्र एक चांगली बॅटिंग आता पाहायला मिळत आहेत. अशीच बॅटिंग मात्र इथे राखून ठेवावी लागणार आहे कारण पहिली मॅच जर गमावली तर आयोजकांनी एक फॉर्मॅट ठेवला की तुम्हाला परत एकदा एक संधी देखील आहे. लांबून मात्र संघ येत असतात. एक चांगला फॉर्मॅट असेल. 4 संघांमध्ये कधी साखळी पद्धत आपण बघतोय. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा पुढचा बॉल सज्ज असणार आहे तो मैदानाच्या आतमध्ये एक उंच परत तगडा खेळाडू. यावेळेचा देखील मोठी विकेटचा प्रयत्न इथे मात्र केला जातो. शतक मात्र बॉल पर्यंत नक्कीच पाहायला मिळत आहेत. 1 धावतीने मात्र पाहायला जरूर मिळते आहे. प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. 86 धावेचा पाठला करत असताना आपण जर पाहिलं गेलं नवाज सलामीला आलेत आणि अजून देखील मैदानावरती नक्कीच खेळताना पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक काही बॉल शिल्लक आहेत. चांगला खेळ खरं तर दाखवला या मॅच मध्ये वीर मराठा सोलापूर संघाने. बॉल उचलला हवे सँडी असेल बॉलच्या दिशेने आपण जर पाहिलं गेलं दाखल झाले गेलेत आणि एक सुंदर झेल टिपत असताना पहिल्या मॅच मध्ये तालुका निहाय गटात बाजी मारली टीम वीर मराठा सोलापूर टीमने. हा सामना आपल्या खिशात टाकलाय. दादा भोसले यांची चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. वसीम यांची चांगली बॉलिंग. इरफानने देखील इम्प्रेस केलं आणि जबरदस्त विध्वंस खेळ करणारे 49 धावा करणारा खेळाडू या मॅच मध्ये नक्की ठरला. मॅन द मॅच संदीप पवार. या मॅचचा असेल सामना पुरस्कार त्यांना मात्र दिला जाईल. एक जबरदस्त मॅच. चला टॉस देखील यायचे. नाणेफेक देखील आता केलं जाईल. दोन्ही विजय संघ लातूर आणि एका बाजूने असणार आहे तो युविका वीर मराठा. टॉस देखील केला जाईल. मॅच नंबर 3 नक्की आपल्याला लगेच प्रारंभ करायची. चला दोन्ही कॅप्टन टॉस या आणि हा टॉस आणि मॅन द मॅच देण्यासाठी मी अमित दादा
जाधव साहेब यांना विनंती करतो, दादा समोर या आपण. अमित दादा जाधव साहेबांना विनंती करतो समोर या आणि ट्रॉफी देखील द्यायची आहे आणि या ट्रॉफीचा मानकरी ठरलाय. अतिशय जबरदस्त बॅटिंग खरं तर पाहायला मिळाली संदीप. एक वेगळं पण प्रेक्षकांना बघायला मिळालं. सॉलिड बॅटचा आवाज येत होता आज. जणू बॅट आज जशी भीमची गदा नक्कीच फिरते ना तशीच मात्र ही गदा आज फिरवली गेली या मैदानाच्या आतमध्ये. दोस्ती चषक मध्ये अमित दादा जाधव यांच्या हस्ते या ठिकाणी ट्रॉफी दिली जातीये. अमित दादा जाधव यांच्या हस्ते या ठिकाणी ट्रॉफी देत आहोत. जबरदस्त कामगिरी मात्र या ठिकाणी बघायला मिळते संदीपच्या बॅट मधून. लातूर संघ टॉस देखील यायचंय. समोर नाणेफेक देखील केली जाईल लगेच. लातूर टीम